नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण भूसंपादित केलेली जी जमीन असते जुन्या कायद्याप्रमाणे, ती जमीन जर वापरली नाही तर लोक परत मागतात, पण तशी परत करता येत नाही अशी कायद्यात तरतूद आहे. एकदा का जमिनीचा भूसंपादन होऊन ताबा झाला की ती जमीन सार्वजनिक कारणासाठीच वापरावी लागते, ती परत करता येत नाही शेतकऱ्याला. त्या व्हिडिओ नंतर याशिवाय नवीन कायद्यात तरतूद देखील आपण पाहिलेली आहे की 5 वर्षाच्या आत जर जमीन ज्या कारणासाठी भूसंपादित केली त्या कारणासाठी वापरली नाही तर आता मात्र ती परत मिळते. म्हणजे दोन कायदे. एक 1894 जो जुना भूसंपादनाचा कायदा होता, त्या कायद्याप्रमाणे भूसंपादन केलेली जमीन मिळत नाही जर वापरली नाही त्या कारणासाठी त्या भूसंपादन संस्थेने. इतर सार्वजनिक प्रयोजनासाठी ती वापरावी लागते असं आपण मागं 64 नंबरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आणि एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील आपण त्यामध्ये चर्चा केला होता. आता मात्र पुन्हा त्याच कायद्याखाली, म्हणजे 1894च्या जुन्या कायद्याखाली भूसंपादित झालेली जमीन पुन्हा एकदा मागण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी किंवा जमीनधारकांनी केला. आणि ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. आणि अगदी नुकताच, म्हणजे अगदी 13/11/2023, म्हणजे मागच्या महिन्यात त्याचा निर्णय लागला. अगदी महिनाभर पण झालेला नाहीये, तो निर्णय हाती आला. म्हणून एकच गोष्ट पुन्हा सुप्रीम कोर्टाने रिपीट केलेली आहे की जो जुना भूसंपादनाचा कायदा होता, इतर कोणत्याही कायद्याप्रमाणे जर ती प्रक्रिया त्या कायद्याप्रमाणे करणं आवश्यक असेल, तर जुन्या भूसंपादनाच्या कायद्याप्रमाणे एकदा जमीन भूसंपादन झाली आणि ती जरी त्या भूसंपादन संस्थेने वापरली नाही तरी देखील ती परत करता येणार नाही, असंच सुप्रीम कोर्टाचं मत आहे. ही केस आहे, अगदी महाराष्ट्रातलीच आहे. हे पहा, सिव्हिल अपील नंबर आहे 7634/2023. निर्णय झालाय 13/11/2023. धुळे महापालिकेची केस आहे. धुळे महापालिकेने त्यांच्या विकास आराखड्यामध्ये 153 नंबरचा एक फायनल प्लॉट आरक्षित केला. त्याचे जे प्लॉट नंबर 3, 4, 5, 6 आणि 7, साधारण 1 हेक्टर आणि 30 आर जमीन आहे. तिचं ॲक्विजिशन महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966, ज्याला आपण MRTP ऍक्ट असं म्हणतो, आणि ज्याला आपण लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894 जुना कायदा जो होता त्याच्या कलम 4, 5, 6 प्रमाणे नोटिफिकेशन्स काढले. साधारण 1978ला ते आरक्षित झालं होतं. त्यावेळेस ती नगरपालिका होती. ते आरक्षणाप्रमाणे भूसंपादन झालं. ते भूसंपादन झालं 19 सप्टेंबर 1996 साली. त्या भूसंपादनाचं जे मूल्यांकन होतं ते मूल्यांकन करण्यात आलं 3,15,492 रुपये. त्यानंतर नगरपालिकेने ताबा घेतला 24/9/1986. अगदी जुनी केस आहे पहा. जे ओनर्स होते त्यांना हा मोबदला मान्य नव्हता. त्यांनी मग सिनियर डिव्हिजन कोर्ट धुळे या ठिकाणी मोबदला वाढीसाठी केस केली. त्यांना मोबदला 3,15,492 वरून तो वाढला आणि 6,07,060 त्यावरती 12% व्याज अशा पद्धतीने ऑर्डर झाली. 30% सोलॅसियम, 15% लेट झाल्याबद्दलचं व्याज द्यावं असं सांगितलं. यावरती धुळ्याच्या नगरपालिकेने त्यावेळेच्या रिव्ह्यू दाखल केला. रिव्ह्यू 2014 मध्ये नाकारण्यात आला. शेवटी धुळे महापालिका यांनी जमीन ताब्यात घेण्यासाठीचा प्रक्रिया सुरू केली. ही जमीन सोडण्यासाठी देखील जे जमीन धारक होते त्यांनी नोटीस दिली. त्या नोटीसप्रमाणे एक नोटिफिकेशन निघालं 2015 मध्ये, आणि 2015 मध्ये ती जमीन सोडून द्या आरक्षणातून. आता एका बाजूला 1986 साली ॲक्विजिशन झालं, मोबदला मान्य नाही म्हणून त्याच्यावरती रेफरन्स झाला, मोबदला वाढून मिळाला. दरम्यानच्या काळात नोटीस दिली गेली आणि ते नोटीसप्रमाणे 3/7/2015ला एक नोटिफिकेशन काढून रिझर्वेशनमधून ती जमीन वगळली असं शासनानं नोटिफिकेशन काढलं. या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये रिट पिटिशन झालं. ते रिट पिटिशन खंडपीठाने नाकारलं. आणि शेवटी याच्यावरती हे जे अर्जदार आहेत, हे अर्जदार सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात त्याच्यावरती
सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की एकदा ॲक्विजिशन झालं आणि जमीन भूसंपादन करणाऱ्या संस्थेच्या किंवा शासनाच्या मालकीची झाली किंवा त्यांच्यामध्ये व्हेस्ट झाली की त्याला फायनॅलिटी येते. ऑल दॅट इज रिक्वायर्ड इज दॅट लँड शुड बी युटिलाइज फॉर पब्लिक पर्पज ओनली. आणि अशी जी जमीन आहे ती फक्त सार्वजनिक हितासाठीच वापरली जाते. इन फॅक्ट देर कॅनॉट बी अ टाइम लिमिट विदिन विच अथॉरिटीज आर एक्सपेक्टेड टू युटिलाइज द लँड रिक्वायर्ड. आणि म्हणून ती जमीन किती दिवसात वापरावी अशी काही कालमर्यादा भूसंपादन संस्थेवरती टाकता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आणि सुप्रीम कोर्ट पुढे असं म्हणतं, द म्युनिसिपालिटीज ऑर सच अदर एजन्सीज आर एक्सपेक्टेड टू हॅव अ लॉंग टर्म प्लॅन्स फॉर रेग्युलेटेड डेव्हलपमेंट ऑफ अर्बन एरियाज अँड फॉर दॅट पर्पजेस सर्टन पॉकेट्स ऑफ लँड आर रिक्वायर्ड टू बी केप्ट वेकंट ॲज रिझर्व्ह पूल टू कॅटर टू द फ्युचर नीड्स. आणि म्हणून चांगल्या शहरी नियोजनासाठी काही जमिनी काही काळपर्यंत राखीव ठेवाव्या लागतात, खुल्या ठेवाव्या लागतात, त्या वापरल्या नाहीत असं म्हणता येणार नाही. इट इज नॉट इन डिस्प्यूट दॅट ॲक्विजिशन हॅज अटेंड फायनॅलिटी अँड द लँड स्टँड्स वेस्टेड इन द स्टेट और म्युनिसिपल कॉर्पोरेशन फ्री फ्रॉम ऑल एन्कम्बरन्सेस. याच्यामध्ये आता कुठलाही वाद नाही की भूसंपादन ही जी प्रक्रिया आहे ती अंतिम झालेली आहे. देर इज इनडिस्प्युटेबली नो प्रोव्हिजन अंडर MRTP ॲक्ट इनेबलिंग द स्टेट गव्हर्नमेंट टू रिलीज द अक्वायर्ड लँड. भूसंपादन झालेली जमीन पुन्हा आरक्षणातून मुक्त करण्याची राज्य शासनाला मुभा ह्या महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये नाही असं सुप्रीम कोर्टाने खडसावलं. देर इज नो गेनसेइंग दॅट वन्स द लँड वेस्ट इन स्टेट गव्हर्नमेंट और इट्स अथॉरिटीज द पब्लिक पर्पज और ऑफ इट्स ॲक्विजिशन कॅन बी चेंज्ड ॲट लॅटर स्टेज. एकदा भूसंपादन झालं जनहितासाठी, पब्लिक इंटरेस्टसाठी, की तो प्रयोजन आहे, तो उद्देश आहे, तो बदलता येत नाही नंतर. ऑल दॅट इज रिक्वायर्ड इज दॅट लँड शुड बी युटिलाइज फॉर पब्लिक पर्पज ओनली. म्हणजे त्यानंतर काय करायचं, भूसंपादन झालेली जागा ही ज्या कारणासाठी संपादित केली त्या कारणासाठी किंवा व्यापक जनहितासाठी वापरली गेली पाहिजे. इनफॅक्ट देर कॅनॉट बी अ टाइम लिमिट विदिन विच द अथॉरिटीज आर एक्सपेक्टेड टू युटिलाइज द लँड. आणि अशा पद्धतीने हा निर्णय झाला. म्हणून अनेक कॉमेंट्स येत असतात मधून की आमची जमीन या कारणासाठी कॅनॉलसाठी संपादित झाली पण कॅनॉल झालाच नाही. अनेक लोक म्हणतात आमची जमीन भूसंपादन झाली रस्त्यासाठी, रस्ता झालाच नाही. आमची जमीन आरक्षित झाली स्कूलसाठी किंवा प्लेग्राऊंडसाठी, त्यावर प्लेग्राऊंड झालंच नाही. पण एकदा आरक्षित झाली, भूसंपादन झालं, ताबा घेतला, पुन्हा ती मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. सुप्रीम कोर्टाने एकदा नव्हे आता रिपीटेडली असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जुन्या कायद्याप्रमाणे, म्हणजे भूसंपादनाचा जो जुना कायदा होता 1894चा, त्याप्रमाणे जर भूसंपादन झालं असेल, त्या जमिनीचा ताबा घेतला असेल, तुम्ही भूसंपादनाचा मोबदला घ्या अगर नका घेऊ, वाद होऊ शकतो तो फक्त भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत. तुम्ही कमी मिळाला, मला जास्त मिळावा असा वाद घालू शकता, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन भांडू शकता, जास्तीचा मोबदला घेऊ शकता, त्यावरती व्याज मिळवू शकता. पण ती जमीन वापरली नाही म्हणून मला परत द्या असं जर कोणी म्हणत असेल तर ते ॲक्सेप्ट होणार नाही. म्हणजे जुन्या कायद्याप्रमाणे. नव्या कायद्यात मात्र क्रांतिकारी बदल झाले. नव्या कायद्यात तरतूदच केली की जी भूसंपादन केलेली जमीन आहे त्याच कारणासाठी 5 वर्षातच वापरली पाहिजे. 5 वर्षात नाही वापरली तर मग त्या माणसाला परत दिली पाहिजे. नसेल आणि दुसऱ्या कारणासाठी वापरली तर जितका त्यांना त्याचा लाभदायी उपयोग झाला त्याच्यापैकी काही भाग म्हणजे 40% भाग त्या जमीन धारकाला शेअर केला पाहिजे. ही एक सुंदर तरतूद नव्या कायद्यात आलेली आहे. आपण जुन्या कायद्याच्या विषयी बोलतो. जुन्या कायद्यात भूसंपादन झालेली अनयुटिलाइज म्हणजे न वापरलेली जर जमीन पडून असेल तर ती परत मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. हा जो निर्णय झाला आहे सुप्रीम कोर्टाचा, हा निर्णय जर कोणाला वाचायचा असेल तर तो सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. जर तिथे मिळत नसेल आणि इथं वाचायचाच असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंटमध्ये त्याची लिंक दिली जाईल. मेंबर डाउनलोडमध्ये जे मेंबर्स असतील त्यांना जर त्यांनी ॲक्सेस मागितला तर नक्की ॲक्सेस देण्यात येईल. आणि हे वाचून आपण आपल्या मित्रांना, आपल्या परिचितांना, ज्यांना ज्यांना याची आवश्यकता आहे किंवा ज्यांना ही ज्ञान किंवा ही माहिती जाणून घ्यायची आहे आणि आणखी विधी साक्षर व्हायचं आहे अशांसाठी जरूर ते उपलब्ध करून दिलं जाईल. आपण जरूर ते घ्या. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा,
यापूर्वी आपण आमचे व्हिडिओ पाहिले नसेल किंवा चॅनलवर आपण प्रथम आला असाल आणि आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना देखील पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. सतत असे व्हिडिओ आणि आमचं चॅनल शेअर करा, शेअर करत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.